लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला जाणार आहे। खासदार भुमरे तसेच मंत्री सावे हे भेट घेणार आहेत। वडीगोद्रीमध्ये ओबीसी आरक्षण बचावची हाक देत 5 दिवसांपासून प्राध्यापक हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे। चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती। डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी केली आहे। आजचा 5वा दिवस आहे। सरकारचं शिष्टमंडळ आज हाकेंच्या भेटीला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विजय, हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती। नक्की जाणवी जर बघितलं तर वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी समाजाला हक्काचं आरक्षण जे आहे त्याला धक्का लावू नये यासाठी जर बघितलं तर वडीगोद्री या ठिकाणी उपोषण चालू आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघ जणांना बघितलं तर सराटी अंतरवालीला ज्या ठिकाणून जातो त्या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे। अनेक दिवसापासून जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावे। मात्र यामुळे जर बघितलं तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजाला याचा फटका बसू शकतो। त्यामुळे जर बघितलं तर ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी जर बघितलं तर वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरू आहे। तब्बल 5वा दिवस जो आहे तो उपोषणाचा आज आणि आज या ठिकाणी जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ देखील या ठिकाणी थोड्या वेळात दाखल होणार आहे। या शिष्टमंडळामध्ये जर बघितलं तर मंत्री संदीपा मुंबरे, अतुल सावे आणि भागवत कराड यांचा समावेश जे आहे तो या शिष्टमंडळामध्ये आहे। या शिष्टमंडळ आल्यानंतर आता प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांशी चर्चा करणार। त्या चर्चेमध्ये आता काय ठरतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक दिवसापासून जर बघितलं तर ओबीसी आणि मराठा संघर्ष जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र ज्या सराटी अंतरवाली देशभरामध्ये गाजलं गेलं होतं, ज्या वडीगोद्रीतून उपोषणाला सुरुवात झाली होती मराठा आरक्षणाची, त्याच वडीगोद्रीमध्ये जर बघितलं तर आता ओबीसीचं देखील आंदोलन सुरू झालेलं आहे, उपोषण सुरू झालेलं आहे। विजय, हे शिष्टमंडळ आल्यानंतर जी चर्चा होईल त्यानंतर आम्ही तुमच्याकडनं ही माहिती घेऊच। तुर्तास धन्यवाद।